ॲप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. त्या आर्टिकलमध्ये आपण त्याचं नेक्स्ट ॲप्लिकेशन बघणार आहे. अजून एक वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. तो वर्ड प्रॉब्लेम मी बोर्डवरती लिहिलेला आहे. हा वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना पहा आपल्याला दोन इक्वेशन्स भेटतात. दोन्ही इक्वेशन्स काय असतात? लिनियर इक्वेशन्स असतात. दोन व्हेरिएबल त्याच्यामध्ये असतात आणि ते दोन इक्वेशन्स आपल्याला फॉर्म करायचे आहेत, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे आहेत, एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत आणि आपल्याला जे विचारलंय वर्ड प्रॉब्लेम मध्ये ते आपल्याला भेटून जाते. पण वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, केअरफुली वर्ड प्रॉब्लेम रीड करायचा आहे. कारण तो रीडिंगच आपल्याला काय देणार आहे? तर दोन इक्वेशन देणार आहे. आतापर्यंत जे आपण त्याच्या अगोदर इक्वेशन सॉल्व्ह करत होतो तिथं इक्वेशन्स आपल्याला डायरेक्टली गिव्हन होते. इक्वेशन्स जे होते लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल, हे दोन्ही इक्वेशन आपल्याला डायरेक्टली गिव्हन होते. आपल्याला फक्त सॉल्व्ह करून एक्स वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. पण वर्ड प्रॉब्लेम मध्ये काय असतं? ते इक्वेशन्स आपल्याला फॉर्म करायचे आहेत, इक्वेशन्स आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचे. ते इक्वेशन्स आपल्याला गिव्हन नसतात आणि ते कशावरून फॉर्म करायचे, कसे कन्स्ट्रक्ट करायचे, तर हा जो वर्ड प्रॉब्लेम आहे तो केअरफुली एकदा रीड करायचा आहे. वाचताना तर एका लाईन मध्ये सगळं वाचून नाही टाकायचं. ठीक आहे, एका लाईन मध्ये सगळं वाचून नाही टाकायचं, थोड्या छोट्या पार्ट मध्ये ते वाचायचं आहे आणि त्याच्यावरून इक्वेशन्स फॉर्म करायचे. नंतर ते इक्वेशन सॉल्व्ह करायचे, एक्स वायच्या व्हॅल्यूज भेटतात आणि जे विचारलंय ते आपल्याला त्याचा आन्सर भेटून जाईल. तर हा आहे वर्ड प्रॉब्लेम जो बोर्डवरती लिहिलेला आहे. तर आता मी हा प्रॉब्लेम रीड करतोय आणि केअरफुली रीड करून छोट्या छोट्या पार्टमध्येच रीड करायचा आहे आणि आपल्याला भेटून जाईल काय? इक्वेशन्स फॉर्म करण्यासाठी प्रॉब्लेम केअरफुली रीड करणं इम्पॉर्टंट आहे. तर पहा काय आहे हा वर्ड प्रॉब्लेम. द सम, इथपर्यंत एवढा जर पार्ट यूज केला तर लगेच क्लिक व्हायला पाहिजे. द सम म्हणजे बेरीज. ठीक आहे, द सम म्हणजे बेरीज ऑफ, कशाची बेरीज? द फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन, याची बेरीज आहे. आता कशाची बेरीज आहे? फादर्स एज म्हणजे वडिलांचं वय आणि ट्वाइस द एज ऑफ हिज सन म्हणजे त्याच्या मुलाच्या वयाची डबल, याची बेरीज आहे आणि ती बेरीज दिली इज 70. ठीक आहे, कशाची बेरीज दिली ते फक्त एकदा परत रिकॉल करा. फादर्स एज वडिलांचं वय अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन त्यांच्या मुलाच्या वयाची डबल, मुलाचं वय नाही, मुलाच्या वयाची डबल, याची बेरीज 70 आहे. ठीक आहे, कशाची बेरीज 70 आहे? कुठल्या दोन गोष्टीची बेरीज 70 आहे? वडिलांचं वय फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन त्याच्या मुलाचं जे वय त्याची डबल, ह्या दोन्हीची बेरीज 70 आहे. वडिलांचं वय आणि मुलाच्या वयाची डबल या दोन्हीची बेरीज 70 आहे. ठीक आहे, 70 आहे. आणि आता पुढची एक लाईन जर रीड केली, इफ वी ऍड करायचं म्हणजे बेरीजच करायची. इफ वी ऍड आणि काय ऍड केलं? द डबल द एज ऑफ फादर, वडिलांच्या वयाची डबल, वडिलांच्या वयाची डबल ती जर आपण ऍड केली टू, कशामध्ये ऍड केली? सन्स एज, मुलाच्या वयामध्ये जर ऍड केली, मुलाच्या वयामध्ये काय ऍड करायचे? फादर डबल द फादर्स एज, वडिलांच्या वयाची डबल, वडिलांच्या वयाची डबल ती जर आपण मुलाच्या वयामध्ये जर ऍड केली तर ती बेरीज 95 आहे. म्हणजे इथं दोन्ही ठिकाणी बेरीजच दिलेली आहे. दोन्ही ठिकाणी बेरीज दिले. पहिल्या लाईन मध्ये कशाची बेरीज आहे? वडिलांचं वय आणि मुलाच्या वयाची डबल. ठीक आहे, ती 70 आहे, 70 आहे अशी बेरीज दिली. आणि दुसऱ्या लाईन मध्ये काय? फादर्स डबल्स द फादर्स एज, वडिलांचं डबल वय आणि ते जर ऍड केलं मुलाच्या वयामध्ये तर ती बेरीज आहे 90. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मुलाचं आणि वडिलांचं सध्याचं वय, प्रेझेंट एज. फाइंड द प्रेझेंट एज सन अँड फादर, मुलाचं आणि वडिलांचं सध्या काय वय आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर फर्स्ट थिंग याच्यामध्ये काहीतरी अझम्पशन्स असतं पहा आणि आपण ॲझ्युम करणार आहे. लेट अस सपोज ॲझ्युम, तर काय ॲझ्युम करणार आहे? ॲझ्युम दॅट sons present is X and assumptions असतेच. वर्ड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काहीतरी गोष्टी ॲझ्युम करायच्या आहेत, मानायच्या आहेत, समजायच्या आहेत. तर काय मी ॲझ्युम केलंय? ॲझ्युम दॅट, अजून काय केलंय? सन्स प्रेझेंट एज, मुलाचं सध्याचं वय, सन्स प्रेझेंट एज इज एक्स. सपोज मुलगा जो आहे त्याचं सध्याचं वय किती आहे? एक्स आहे. हे एक्स काय आहे? तर मुलाचं वय सध्याचं. अँड
फादर्स प्रेझेंट एज इज वाय, तर त्याच्या जे वडील आहेत त्या वडिलांचं सध्याचं वय किती आहे, वाय. हे दोन्ही गोष्टी व्हेरिएबल्स आहेत. आता आपल्याला भेटले दोन व्हेरिएबल, एक्स काय आहे, मुलाचं वय आहे, आणि वाय काय आहे, वडिलांचं वय. आणि दोन्ही पण सध्याचे वय, प्रेझेंट एज. मुलाचं सध्याचं वय एक्स आणि त्याच्या वडिलाचं सध्याचं वय वाय आहे. आता फर्स्ट कंडिशन बघतोय मी, फर्स्ट लाईन वरून जी मला भेटली होती, अकॉर्डिंग टू कंडिशन 1. ठीक आहे, पहिली कंडिशन अकॉर्डिंग टू कंडिशन 1 म्हणजे पहिल्या लाईन मध्ये जी कंडिशन दिली त्या कंडिशन मध्ये काय आहे, सम आहे, बेरीज आहे. आणि कशाची बेरीज आहे, फादर्स एज आणि ट्वाइस द एज ऑफ हिज सन. तर पहिल्या स्टेटमेंटमध्ये, पहिल्या लाईनमध्ये, पहिल्या कंडिशनमध्ये जी सम दिली ती सम मध्ये इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहितोय मी. त्याच्यामध्ये काय आहे, फादर्स एज आणि ट्वाइस द एज ऑफ हिज सन. आता फादर्स एज किती आहे, फादर्स एज आहे वाय. ठीक आहे, ते वाय आणि कशाची सम आहे पहा, वडिलांचं वय आणि ट्वाइस द एज ऑफ हिज सन, मुलाच्या वयाची डबल. आता मुलाचं वय किती आहे, एक्स आहे. मुलाचं वय किती आहे, एक्स. त्याची डबल काय होईल, 2x होईल. मुलाचं वय जर 5 असेल तर त्याचं डबल 10 होईल. मुलाचं वय 10 असेल तर त्याचं डबल 20 होईल. किंवा मुलाचं वय सपोज 15 आहे, त्याचं डबल 30 होईल, ह्या टाईपमध्ये. तर सिमिलरली जर मुलाचं वय एक्स असेल तर त्याचं डबल काय होणार आहे, 2x होणार आहे. तर फादर्स एज म्हणजे वाय, जे आपण ॲज्युम केले, फादर्स एज म्हणजे वाय आणि ट्वाइस द एज ऑफ हिज सन, मुलाच्या वयाची डबल. मुलाचं वय एक्स आहे, त्याची डबल 2x होईल. तर हे जर दोन गोष्टी ऍड केल्या तर याची सम 70 आहे. असं फर्स्ट याच्यामध्ये दिलंय. पहिल्यामध्ये कशाची सम, फादर्स एज आणि मुलाच्या वयाची डबल. फादर्स एज आहे वाय, मुलाचं वय आहे एक्स, त्याची डबल होईल 2x. तर ह्या दोन्हीची सम 70 आहे. तर हे आहे फर्स्ट इक्वेशन. आता दुसऱ्या लाईन मध्ये अकॉर्डिंग टू द कंडिशन 2, दुसऱ्या लाईन मध्ये काय दिलंय, डबल द एज ऑफ फादर, वडिलांचं डबल वय. आता वडिलांचं वय किती आहे, वाय आहे, याच्या डबल काय होईल, 2y. आणि हे जर ऍड केलं सन्स एज मध्ये, सन्सचं एज काय आहे, एक्स आहे. सनचं एज प्रेझेंट एज, सन्स प्रेझेंट एज इज एक्स. तर मुलाचं वय म्हणजे एक्स आणि त्याच्या वडिलांच्या वयाची डबल म्हणजे 2y, हे जर दोन्ही ऍड केलं तर ती सम आहे 95. ठीक आहे, तर मी ते ऍड करतोय. मग इफ यू ऍड डबल द एज ऑफ फादर्स, डबल द एज ऑफ फादर होईल पहा 2y. ठीक आहे, डबल द एज ऑफ फादर, फादर्स एज काय आहे, y आहे, डबल द एज ऑफ फादर होईल 2y, वडिलांच्या वयाची डबल होईल 2y. तर हे 2y जर ऍड केलं, इफ वी ऍड डबल द एज ऑफ फादर म्हणजे 2y जर ऍड केलं कशामध्ये, सन्स एज आहे x, तर ही बेरीज भेटते मला 95. हे माझं सेकंड इक्वेशन. आता भेटले हे दोन्ही इक्वेशन्स काय आहेत, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. दोन्ही इक्वेशन्स लिनियर आहेत, 2xy x प्लस 2y. ठीक आहे, x दुसऱ्या साईडला गेले त्याचं काही मॅटर नाही करत आहे. आता आपल्याला काय करायचं, हे दोन जे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल आहेत ते सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे आणि एक्स वायच्या व्हॅल्यूज भेटतील. आता पहा, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करत असताना काय करायचंय, तर कुठलं तरी एक व्हेरिएबल दोन इक्वेशन मध्ये त्याचे कोएफिशिएंट सेम करायचे. फर्स्ट इक्वेशन बघितलं तर y चा कोएफिशिएंट काय आहे, इथं 1 आहे आणि इथं y चा कोएफिशिएंट 2 आहे. सिमिलरली x चा कोएफिशिएंट पहिल्या इक्वेशन मध्ये 2 आहे, x चा कोएफिशिएंट दुसऱ्या इक्वेशन मध्ये 1 आहे. तर कुठंच कोएफिशिएंट ऑलरेडी बॅलन्स नाहीये, ऑलरेडी सेम तर कोएफिशिएंट कोणाचाच नाही. इथं y चा कोएफिशिएंट पहा, इथं काही नसतं म्हणजे 1 असते. ठीक आहे, y चा कोएफिशिएंट पहिल्या इक्वेशन मध्ये 1 आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये 2 आहे, तर सेम तर नाहीच आहे. सिमिलरली x चा कोएफिशिएंट फर्स्ट इक्वेशन मध्ये 2 आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये 1 आहे, इथं पण सेम नाहीये, तर ते आपल्याला सेम करावे लागते ना अगोदर. तर मी काय करतोय, पहिल्या इक्वेशनला 2 ना मल्टिप्लाय करतोय आणि 2 ना मल्टिप्लाय केल्यामुळे होईल काय, तर इथं 2 होईल आणि इथं 2 होईल, सेम होऊन जाईल. मल्टिप्लाय पहिलं जे इक्वेशन आहे त्याला मी 2 ना मल्टिप्लाय करतोय. आता 2 ना मल्टिप्लाय केल्यानंतर जे होईल ते मी इथे लिहितोय. तर काय होईल, इथं y आहे त्याला मला 2 ना मल्टिप्लाय करायचंय, ते होईल 2y प्लस इथं 2x आहे, याला पण 2 ना मल्टिप्लाय करायचंय, ते होईल 4x इक्वल्स टू राईट हँड साईडला 70 आहे, त्याला पण मला 2 ना मल्टिप्लाय करायचंय, ते होईल 140. आणि याला मी न्यू इक्वेशन देतोय, दिस इज थर्ड इक्वेशन. ठीक आहे, काय केलंय,
फर्स्ट इक्वेशनला मल्टिप्लाय इक्वेशन 1/2 ह्या इक्वेशनला 2 ना मल्टिप्लाय केलंय. ज्यावेळेस मी ह्या इक्वेशनला 2 ना मल्टिप्लाय करेन जेवढ्या टर्म्स तिथं प्रेझेंट आहे त्या सगळ्यालाच मल्टिप्लाय होणार आहे. y आहे 2y होईल, 2x आहे 4x होईल, 70 आहे 140 होईल. सगळ्या गोष्टी डबल होत्या 2 ना मल्टिप्लाय केल्यामुळे. आता जर बघितलं हे सेकंड इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन, सेकंड इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन याच्यामध्ये मात्र y चा कोएफिशियंट दोन्ही इक्वेशन मध्ये 2 आहे. 2 इंटू वाय 2 इंटू वाय म्हणजे y चा कोएफिशियंट 2 आहे सेकंड आणि थर्ड इक्वेशन मध्ये. आता मी जर सबट्रॅक्ट केलं, सेकंड इक्वेशन सबट्रॅक्ट केलं थर्ड मधून, तर 2y कॅन्सल होईल, 4x - x 140 - 95 असं गोष्टी होऊन जातील. मी करतोय आता सबट्रॅक्ट. काय करतोय? सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. म्हणजे हे जे सेकंड इक्वेशन आहे 2y + x = 95 हे इक्वेशन मी सबट्रॅक्ट करतोय, वजा करतोय. आणि कशामधून? याच्यामधून. तर पहा हे इक्वेशन याच्यामधून सबट्रॅक्ट करायचंय. तर 2y - 2y 4x - x 140 - 95 असं सबट्रॅक्शन होणार आहे. ठीक आहे. हे सेकंड इक्वेशन मी सबट्रॅक्ट करतोय याच्यामधून. मग सबट्रॅक्शन कसं होणार आहे? 2y - 2y 4x - x 140 - 95 असं सबट्रॅक्शन होणार आहे. y च्या टर्म, x च्या टर्म, राईट हँड साईड असं सबट्रॅक्शन होणार आहे. आता पहा 2y आणि 2y यांचं जर सबट्रॅक्शन केलं 2y - 2y तर ते सगळं 0 होऊन जाईल. कारण 2y मधून 2y सबट्रॅक्ट केले 0 होईल. त्यानंतर 4x मधून x सबट्रॅक्ट केला 4x - x तर ते भेटेल मला 3x. आणि राईट हँड साईड 140 मधून 95 सबट्रॅक्ट करायचे. 140 मधून 95 सबट्रॅक्ट केल्यानंतर ते भेटेल मला 45. ठीक आहे. तर 0 + 3x = 45 आणि 0 ह्या 3x मध्ये ऍड करायचा आहे. 0 कशामध्ये पण ऍड करा, ऍडिशन मध्ये तुम्ही ज्याच्यामध्ये ऍड करता तेच भेटणार आहे. ठीक आहे. 0 ऍड करायचा आहे 3x मध्ये. 0 जर 3x मध्ये ऍड केला तर 3xच राहणार आहे. 3x = 45 असं भेटेल राईट हँड साईड. 3x = 45. तर आता काय होईल पहा 3x = 45. 3x = 45 याचा मिनिंग आहे x = 45/3. x = 45/3 आणि जर x = 45/3 असेल तर x = 45 डिवायडेड बाय 3. 45 डिवायडेड बाय 3 म्हणजे 15. ठीक आहे. तुम्ही डिवाइड करताय 45 ला डिवाइड करताय 3 ना तर ते डिव्हिजन येणार आहे 15. 45 डिवायडेड बाय 3 = 15. म्हणजे हे जे x आलंय x ची व्हॅल्यू 15 आहे आणि x काय आहे तर सन्स प्रेझेंट एज आहे. सन्स प्रेझेंट एज म्हणजे मुलाचं वय तर भेटलंय, मुलाचं वय काय 15 आलंय. आता फक्त तुम्हाला y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि y ची जी व्हॅल्यू येईल ते काय असणार आहे फादर्स एज असणार आहे. तर मी y ची व्हॅल्यू कुठं बी पुट करा. माझ्याकडे 3 इक्वेशन आहेत फर्स्ट, सेकंड, थर्ड. ही जे x = 15 आलंय x = 15 तर तुम्ही पहिल्या इक्वेशन मध्ये पुट करा, दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करा किंवा तिसऱ्या इक्वेशन कुठं पण पुट करा, तुम्हाला काय भेटणार आहे y ची व्हॅल्यू भेटणार आहे. मी ही x ची व्हॅल्यू फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट करतोय. पुट x = 15 इन इक्वेशन 1. पहिलं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये मी काय पुट करतोय x = 15. तर इथं पुट करतोय. इक्वेशन काय आहे y + 2x 2 इंटू x आणि x ची व्हॅल्यू आहे 15 = 70 असं पुट केले. ठीक आहे. y + 2x = 70 असा आहे. y ॲज इट इज 2 इंटू हे जे x आहे फक्त x च्या जागेवर 15 पुट केले. तर मला इथं काय भेटेल पहा y + 2 इंटू 15 म्हणजे 15 चा डबल दॅट इज 30 = 70. This will imply that y = हा 70 लेफ्ट हँड साईडला पॉझिटिव्ह आहे, राईट हँड साईडला जाऊन सबट्रॅक्ट होईल 70 मधून. ठीक आहे. 70 - 30 होईल. सो y = 70 - 30 = 40. y = 40. आणि हे जे y आहे हे काय आहे प्रेझेंट एज ऑफ फादर. फादर्स प्रेझेंट इज अ y. म्हणजे हे जे y आलंय हे y काय वडिलांचं वय. तर मुलाचं सध्याचं वय आहे 15 म्हणजे मुलाचं वय 15 आणि त्याच्या वडिलांचं वय आहे 40.
आणि तुम्ही हे जे इक्वेशन पण क्लिअर करू शकता. मुलाचं पहिली कंडिशन काय आहे, फादर्स एज म्हणजे 40 आणि टॉईस द एज ऑफ सन, याचं जर डबल केलं तर 30, हे जर दोन ऍड केले तर ती सम 70 आहे असं पहिल्या कंडिशन मध्ये दिलंय. काय कंडिशन आहे, फादर्स एज म्हणजे हे वय आणि मुलाच्या वयाची डबल म्हणजे याची डबल 30 होईल. तर हे जर दोन तुम्ही ऍड केले तर त्याची सम 70 आहे असं दिलंय. तर आणि ते ऍक्च्युली आहे पण फादर्स वय 40, याचं जर डबल केलं तर 30, 40 आणि 30 ऍड केलं तर 70 होईल आणि दुसरी कंडिशन पण सॅटिस्फाय होते. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं होतं, फाइंड द प्रेझेंट एज ऑफ सन अँड इज फादर. तर प्रेझेंट एज ऑफ सन आहे, मुलाचं सध्याचं वय आहे 15, त्याच्या वडिलाचं सध्याचं वय आहे 40. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टॉप करू. उद्याच्या काही लेक्चरमध्ये अजून आपण ऍप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल बघणार आहे, तर अजून 1-2 वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, लेक्चर स्टार्ट करायला थोडासा टाइम झाल्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये आपण एकच प्रॉब्लेम घेतोय. उद्या मात्र आपण 2 प्रॉब्लेम घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, आजच्या लेक्चर पुरता आपण इथं स्टॉप करू. थँक्यू.